हॅलो फ्रेंड्स, आज आहे तारीख 5 मे 2025. तो हा आपला अनबॉक्सिंग व्हिडिओ होणार आहे. फ्लिपकार्टवरनं आपण एक इन्फ्लेटर मागवलेला आहे ज्याची किंमत आहे 1204 रुपये फक्त. आणि हा आहे थॉम्सनचा. आणि ह्या इन्फ्लेटरमध्ये आपण हवा भरू शकतो. कार, बाईक आणि सायकल, बलून वगैरे असे असतील काही त्यात, तर हवा आपण भरू शकतो. ह्याला बरेचसे मोड आहेत. सो माझी ओपन बॉक्स डिलिव्हरी होती. सो हा फ्लिपकार्टचा पॅकेजिंगचा बॉक्स आहे. सो हा आहे थॉम्सनचा इन्फ्लेटर, टायर इन्फ्लेटर आहे हा. सो इथं एक ब्रँडिंग दिलेली आहे. इथं आपल्याला कोणत्या प्रकारात पोर्टेबल आहे हा टायर इन्फ्लेटर, सो हा कशा प्रकारात आहे, त्याची डिझाईन काय आहे, हे सगळं इथं दिसत आहे तुम्हाला. इथं कॉम्पॅक्ट अँड पोर्टेबल आहे, क्विक एअर रिफिल आहे, रिचार्जेबल आहे आणि एमर्जन्सी लाईट इथं दिलेली आहे. 2 प्रकारात लाईट आहे, एक कॉन्स्टंट लाईट लागते आणि एक फ्लॅश लाईट लागते. ह्याच्यात 2 लाईट इथं तुम्हाला बघायला मिळतील. ह्याच्यात 2200 mAhची बॅटरी आहे. ठीक आहे. सो साईडला पण बघू शकता आपण कार, मोटरसायकल, फुटबॉल आणि सायकलमध्ये आपण हवा भरू शकतो. पॉज करून तुम्ही ह्या डिटेल्स तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे इथं पोर्ट येतील. सी टाईप पोर्ट इथनं आपण चार्ज करू शकतो. इथं फ्लॅश लाईट आहे, इथं USB आहे. हे पॉवर बँक टाईप पण तुम्ही वापरू शकता. तुमचा मोबाईल एक वेळ चार्ज होऊ शकतो, एक किंवा 2 वेळेला चार्ज होऊ शकतो. आणि इथं आहे ते नोझल, आपण टायर जी हवा फिल करतो त्याच्यासाठी आहे. आणि इथं तुम्हाला बटन मिळतात पूर्ण आणि हा डिजिटल डिस्प्ले मिळतो. इथं एअर वेंट आहे दोन्हीकडं आणि खालच्या बाजूला. सो इथं पण सेमच आहे. ओके, तर हा ओपन केलेला आहे. अशा प्रकारात तुम्हाला हे टायर पाईप मिळते टायरला इन्फ्लेटरची. सो तुम्ही इथं बघू शकता, हे लावू शकता. ही अशी ही मशीनकडे जाते, ही टायरकडे जाते. ओके, आता आपण बॉक्समध्ये अजून काय कंटेंट आहेत ते बघूया. बॉक्समध्ये अजून काही नाही आहे. हा आहे इन्फ्लेटर. सो इथे आपण ओपन करू. इथं आहेत नोझल्स. हे जर फुटबॉल असेल तर फुटबॉलसाठी आहेत, बलूनसाठी आहेत आणि अजून तुम्हाला जर एक्स्ट्रा कुठल्या हव्या असतील टिप्स तर त्या आहेत. सगळे 4 टिप्स आहेत त्याच्यात. ठीक आहे. यूजर मॅन्युअल आहे, हे नंतर तुम्ही वाचू शकता. हा आहे इन्फ्लेटर, मेन होस्ट हा आहे. सो दाखवल्याप्रमाणे इथं सी टाईप आहे, USB आहे, फ्लॅश लाईट आहे आणि इथं नोझल आहे. हा इथनं हवा आउट होती आणि आपण टायरमध्ये ती भरू शकतो. इथे एअर वेंट आहेत. इथं बॅटरी दिसती आहे आणि इथं वायरिंग आहे. ठीक आहे. इथं बॅटरी दिसते आपल्याला, ब्ल्यू कलरची बॅटरी आहे. इथं पण एअर वेंट आहे हा. बाकी हे पॅक आहे इथं. आणि इथं हे मॉडेल नंबर वगैरे, इनपुट काय आहेत DCमध्ये आणि ब्रँडिंग हे सगळं दिलेलं आहे. मेड इन चायना इन्फ्लेटर आहे हा, म्हणजे मेड इन चायना यांनी कोट केलेला आहे. सो इथे लाईट दाखवू शकतो तुम्हाला. प्रेस करून ठेवलं ऑन होता हा डिस्प्ले. तर बॅटरी तुम्हाला साईन आहे. इथं PSIचा मार्क आहे. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथनं तुम्ही चेंज कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती हवा भरायची ते तुम्ही इथं चेक करू शकताय. लाईट इथं आहे. इथं तुम्हाला फ्लॅश लाईट मिळेल. ओके, म्हणजे फर्स्ट दाबलं की सिंगल लाईट थ्रो पडतो, डबल दाबलं की इथं फ्लॅश लाईट होते आणि ट्रिपल दाबलं की ऑफ होऊन जातं. इथं तुम्हाला इथे तुम्हाला मेनू चेंज करता येतं. इथं बार आहे, PSI आहे, 2 आहे तिथे. सो तुम्ही इथं कमी जास्त करू शकता आणि चेक करू शकता. सो हे मेन युनिट आहे आपलं. आणि हे चालू केलं, इथनं चालू करू शकतो आपण. समजा PSIवर नेलं, PSIमध्ये हवा भरायची, मला 36.5 भरायचे. मी आत्ता ॲक्च्युली हवा पण चेक केली आहे, भरलेली आहे हवा माझ्या कारमध्ये. सो कारमध्ये हवा भरताना मला हार्डली एक 10 ते 15 सेकंद, म्हणू शकता 1-1.5 मिनटं लागला. मी 30वर हवा होती, 37वर नेली. इथं ज्या वेळेला मला 37.5 दाखवत होतं त्यावेळेला माझ्या मीटरमध्ये TPMSमध्ये मला ते 40 दाखवत होतं. नंतर ती 39वर आली आणि परत 40वर गेली.
सो 40 हे आपण धरून चालू की 40 हवा त्यात राहते आहे. तर जर 37.5 असेल तर तिथं 40 दाखवते. हा प्रत्येक याच्यात डिफरन्स असतो. तुम्ही पेट्रोल पंपवर भरा, तुम्ही जर पंक्चरवाल्यांकडे गेलात त्यांच्याकडे भरली तिथं पण हाच डिफरन्स राहील, आणि तुमच्या अशा मशीन असतील कुठले तर त्यात पण हाच डिफरन्स राहील. सो ते तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. कमी जास्त वाटत असेल तर ती थोडी ॲडजस्ट होऊन जाते नंतर. सो अशा प्रकारे हे आवाज करतं. तुम्हाला आवाजही दाखवला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ही वायर आहे. इथं C टाईप आहे, इथं USB A टाईप आहे. ठीक आहे. सो वायरची क्वालिटी पण चांगली आहे, इन्फ्लेटरची क्वालिटी पण चांगली आहे तशी, आणि वायर भरपूर मोठी आहे तशी बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आता तुम्हाला ऑफ करून दाखवतो. हे इथं आपण इनपुट नोझल हे करू शकतो, ॲड करू शकतो. बघा हे हवा तुम्हाला ही टायरमध्ये भरायची आहे ना. सो हे असं आपण टाईट केले. आता हे युनिट होतं आहे बघा. हे तुम्ही टायरला लावून हे असं करू शकता, आणि इथं चालू केलं तुम्ही की ऑटोमॅटिकली इथनं हवा येते आणि हवा भरली जाते त्यात टायरमध्ये, किंवा सायकल असेल, गाडी, 2 व्हीलर असेल, कुठल्या ह्याच्यात भरली जाईल हवा. सो अशा प्रकारे हा इन्फ्लेटर आहे. इन्फ्लेटर चांगला आहे. आत्ता सेल चालू आहे फ्लिपकार्टचं. फ्लिपकार्टला हा 1199ला होता. सो 5 रुपये त्यांचे प्लॅटफॉर्म चार्जेस कसे ते मला माहीत पण नाही आहेत, पण ते प्लॅटफॉर्म चार्जेस लागले. सो मी 1204 रुपयाला हा खरेदी केलेला आहे, आणि एकदा हवाही भरलेली आहे. सो चांगल्या प्रकारे हवाही भरली जाते. 1.5 मिनटात मला ऑलमोस्ट 7.5 ते 8 युनिट भरली गेली. सो मला हा चांगला एकंदरीत युजेबल वाटतो आहे. जर तुम्ही कुठं ट्रॅव्हलिंग करत असाल, बाहेर चालला असाल, आणि बाय चान्स होऊ नये कोणावर पण टायर पंक्चर झालं किंवा काही झालं, किंवा तुम्ही पंक्चर काढत असाल, पंक्चर होऊन किंवा ऑटोमॅटिकली हवा पण कमी होती काही वेळेला, कुणी सोडली असेल हवा, तर अशा वेळेला तुम्हाला कुठं जायची गरज नाही. हा यूज करून तुम्ही तुमच्या गाडीची हवा सेल्फ भरू शकता. आणि जर पंक्चर झाले असेल, तुमच्याकडे पंक्चर किट नसेल, तर तुम्ही हवा भरून ह्याला पण नेऊ शकता, पंक्चरवाल्याकडे पण नेऊ शकता गाडी. सो हा युजेबल आहे, रेकमेंड करतो. हा एकदा तुम्ही चेक करा, तुम्हाला घ्यायचा असेल घेऊ शकता प्रत्येकानं. लॉंग ड्राईव्हला फॅमिलीबरोबर असाल तर सोयीचा आहे हा. सो घेऊन बघा, चांगला आहे. आणि प्लीज माझ्या व्हिडिओंना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी असे चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईन. थँक्यू. बाय.